जनतेच्या पैशांवर लग्न करणाऱ्यांना कोण बोलत नाही. कोकाटेंच्या विधानांवर सदाभाऊ खोतांनी स्पष्ट सांगितलं. महायुतीचे सरकार सत्तेत येऊन 4 महिने उलटले, पण प्रचार सभांमध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात अजूनही निर्णय घेतला गेलेला नाहीये. सध्या कर्जमाफीचा मुद्दा चांगला चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांना कर्ज भरण्यासंदर्भात सांगितलं. काल कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी कर्जावरून शेतकऱ्यांना सुनावले. यावरून आता आमदार सदाभाऊ खोत यांनी मंत्री कोकाटे यांच्यावर निशाणा साधलेला आहे. सांगलीत इस्लामपूर येथे पत्रकारांसोबत बोलताना आमदार सदाभाऊ खोत यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना फटकारलं आहे. सदाभाऊ खोत म्हणाले, राज्याचे कृषी मंत्री ज्या पद्धतीने आज शेतकऱ्यांच्या संबंधांमध्ये उद्गार काढले ते मला वाटतं योग्य आहे असं मला वाटत नाही, परंतु त्यांच्या बोलण्याचा हेतू वेगळा असू शकतो. कृषी मंत्री झाल्यानंतर त्यांचं काम पाहिलं तर समाधानकारक आहे असंही खोत म्हणाले. या राज्यातल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्ती दिली पाहिजे का, तर निश्चितपणे दिली पाहिजे. याचं कारण शेतकऱ्यांचं कर्ज हे सरकारचं धोरणामुळे झालेलं आहे आणि सरकारचं धोरण हे शेतकऱ्यांचं मरण ठरलेलं आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं शेतकरी विरोधी जे कायदे आहेत ते आपल्याला रद्द करावेच लागतील. शेतमालाला चांगला भाव मिळेल या संदर्भामध्ये धोरण आखावी लागतील आणि जोपर्यंत शेतीमध्ये आपण शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावेल असं धोरण आखणार नाहीत, तोपर्यंत शेतकरी विरोधी कायदे हटवणार नाहीत, तोपर्यंत शेतकऱ्यांच्या शेतामध्ये कर्जाचं पीक येणार नाही असंही आमदार सदाभाऊ खोत यांनी म्हटलेलं आहे. राज्याचे कृषी मंत्री यांनी ज्या पद्धतीनं आज शेतकऱ्याच्या संबंधामध्ये उद्गार काढले ते मला वाटतं योग्य आहे असं मला वाटत नाही, परंतु त्याच्यामागचा बोलण्याचा हेतूही यदा कदाचित वेगळा असू शकतो. एकंदरीत कृषी मंत्री झाल्यानंतर त्यांचं काम पाहिलं तर समाधानकारक आहे. या राज्यातल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्ती दिली पाहिजे का, तर निश्चितपणानं दिली पाहिजे. याचं कारण शेतकऱ्याचं कर्ज हे सरकारचं धोरणामुळं झालेलं आहे आणि सरकारचं धोरण हे शेतकऱ्याचं मरण ठरलेलं आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं शेतकरी विरोधी जे कायदे आहेत ते आपल्याला रद्द करावे लागतील. शेतमालाला चांगला भाव मिळेल या संदर्भामध्ये धोरणं आखावी लागतील आणि जोपर्यंत शेतीमध्ये आपण शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावलं अशी धोरणं आखणार नाही, शेतकरी विरोधी कायदे हटवणार नाही, तोपर्यंत शेतकऱ्याच्या शेतामध्ये कर्जाचंच पीक येणार आहे. आणि म्हणून मला वाटतं की मंत्री महोदयांनी बोलत असताना एक राज्यातल्या शेतकऱ्यांच्या अपेक्षा काय आहेत या संदर्भामध्ये काय जी जाणकार मंडळी आहे याची एक भव्य गोलमेज परिषद शेतकऱ्यांची घ्यावी आणि त्यामध्ये मतं जाणून घ्यावी ते. परंतु आजपर्यंत शेतकऱ्याचं धोरण ज्यांचं चिखला मातीमध्ये हात आहेत यांनी ठरवलं नाही, पण ज्यांनी डायनिंग टेबलवरती चमच्यानं शेतकऱ्याचा घास खाल्ला आणि 80मध्ये उताने पडले यांनी शेतकऱ्याचं धोरण ठरवलं. म्हणून शेतकऱ्याचा मसनवाटा झाला आणि म्हणून शेतकरी कर्जबाजारी व्हायला लागला. याचाही कुठंतरी अभ्यास होणं गरजेचं आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.